नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये। कापूस आणि सोयाबीन उत्पादकाच्या खात्यात अनुदान जमा करण्यासाठी सरकार पातळीवर जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत। सरकारने 4,194 कोटी रुपयापैकी 2,516 रुपये वाटप करण्यास मंजुरी दिली आहे। तसेच अनुदान देण्यासाठी कृषी सहाय्यकांनी 13 लाख शेतकऱ्यांच्या नोंदी सरकारच्या संकेतस्थळावर पूर्ण केल्या आहेत। जशी शेतकऱ्याची नोंदणी कृषी सहाय्यक करतील तसं शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। विशेष म्हणजे सध्या फक्त ई-पीक पाहणीची यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांची नोंदणी होत आहे। म्हणजेच कृषी विभागाने जी यादी गावागावात प्रसिद्ध केली होती आणि यादीत नाव आले होते, ज्या शेतकऱ्यांचे कागदपत्र कृषी विभागाकडे जमा केली होती, यादीतील शेतकऱ्यांची नोंदणी सुरू व्हायची। आता पण ज्या शेतकऱ्यांचं नाव कृषी विभागाने प्रसिद्ध झालेल्या यादीत नाही, अशा शेतकऱ्यांची यादी बनवण्याची जबाबदारी कृषी विभागाने महसूल विभागाकडे सोपवली होती। आता यादीत नाव नाही पण कापूस सोयाबीन पीक होते अशा शेतकऱ्यांची यादी महसूल विभागाने तयार करून दिली। आता यादीतील शेतकऱ्यांच्या नोंदीसह सरकारी संकेतस्थळावर केल्या जातील। म्हणजे ज्या शेतकऱ्यांनाही अनुदान मिळाले अशा कृषी विभागाने राज्य शासनाला कळवले आहे। म्हणजे तुमचं नाव यादीत नसलं तरी तुम्ही महसूल विभागाकडे तक्रारी करून यादीची नाव टाकण्याची मागणी करू शकता। त्यानंतर तुम्हाला हे अनुदान देखील मिळेल। महसूल विभागाने मागील हंगामात ई-पीक पाहणीत कापूस आणि सोयाबीन पिकाचे नोंदणी केलेल्या 96 लाख शेतकऱ्यांच्या यादी कृषी विभागाला दिली होती। यात 80,60,000 शेतकरी वैयक्तिक खातेदार शेतकरी आहेत, तर 15,47,000 शेतकरी सामायिक खातेदार आहेत। पण नेमकं किती शेतकऱ्यांचं नाव ई-पीक पाहणीच्या यादीत नाही हे अजून स्पष्ट नाही। तसेच शेतकऱ्यांची सरकारी संकेतस्थळावर नोंदणी करताना नमो शेतकरी सन्मान योजनेला तपशिलासोबत तपासला जात आहे, त्यानंतर नोंदणी केली जात आहे। मग ज्या शेतकऱ्यांची तपशील नमो शेतकरी महासन्मान योजनेशी जुळत नाही त्याचं काय? तसंच नाव ई-पीक पाहणीच्या यादीत नाव नाही, त्यांनी मदत कशी देणार हा एक प्रश्न कायम आहे। कापूस आणि सोयाबीन उत्पादकाच्या खात्यात 10 सप्टेंबरपासून अनुदान जमा करण्याचं सूचना कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे साहेब यांनी केल्यानंतर कृषी विभाग कामाला लागला। कृषी सेवकांनी सरकारी संकेतस्थळावर शेतकऱ्यांच्या नोंदी करण्याच्या कामावर मधल्या काळात जो बहिष्कार टाकला होता, त्यामुळे नोंदणीचं काम ठप्प झालं होतं। पण सरकारने आता कृषी सेवकांना एका नोंदीसाठी 20 रुपये सेवा शुल्क देण्याचं ठरवलं आहे। त्यामुळे आता कृषी सेवकांना शेतकऱ्यांच्या नोंदीचं काम पुन्हा सुरू केलं आहे। पुढच्या काही दिवसांमध्ये नोंदणीचं काम पूर्ण होण्याची शक्यता असल्याचं देखील सांगितलं जात आहे। तर कृषी सहाय्यकांना शेतीच्या नोंदणीची सरकारी संकेतस्थळावर केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने पैसे जमा होणार आहेत। पहिल्या टप्प्यात सरकारने एकूण मंजूरपैकी निधी म्हणजेच 60% म्हणजेच 2,516 कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता दिली आहे। तसेच 13 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांची नोंदणी झाली। त्यामुळे पहिल्या टप्प्यात आतापर्यंत नोंदणी झालेले शेतकरी आणि अनुदान प्रत्यक्ष खात्यात जमा होईपर्यंत नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होणार आहे। तर मंडळी, अशा प्रकारे आता हे अनुदान तुमच्या खात्यात जमा होणार आहे।